सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। पुणे राजगुरुनगर येथे 2 पीडित मुलींवर बलात्कार करून निर्घृण खून करण्यात आला। या घटनेचा निषेध करत नगर जिल्ह्यातील कोपरगावात गोसावी समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील गोसावी समाजाच्या वतीने देण्यात आला। यावेळी गोसावी समाज व सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आज या ठिकाणी भटका समाजातली 2 अल्पवयीन मुली, एक 7 वर्षाची आणि एक 9 वर्षाची, ज्या वेळेस ती घरातून बेपत्ता झाली आणि तिथल्या पोलीस प्रशासन त्यांना त्या मिळून आल्या नाही। म्हणजे किती पोलीस प्रशासन किती ढिसाळ कारभार आहे। त्याच्यानंतर आमच्या समाजाच्या दोन मुली, 2 बालकांना त्या नराधमाने तिथं तिच्यावर अतिप्रसंग करून त्या 9 वर्षाच्या मुलीवर आणि दोघींना पण पाण्याच्या टाकीमध्ये, अर्ध्या टाकीत पाणी होतं, त्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यांना टाकून मारून टाकलं। तिथं 4 आरोपी होते। त्या पोलीस स्टेशननी, त्या पोलीस निरीक्षकांनी, त्या SP-नी एकच आरोपी दाखवला, तो प्रपंथित आरोपी दाखवला। हे चाललंय काय? भटक्या समाजावर एवढा अन्याय का? तुमचा एक ठिकाणी तुमची हत्या होती, अख्खा महाराष्ट्र पेटून उठला। आमच्या समाजाने करायचं काय? सरकारने आमच्या समाजाकडे लक्ष द्यायचं नाही का? फक्त तुम्ही त्यांच्या जे प्रस्थापित आहे त्यांच्याकडे लक्ष देतात। सगळं पार DSP पार पूर्ण महाराष्ट्र शासन तिथं जाऊन थांबलेलं आहे। आज तुम्ही त्या ठिकाणी जो राजगुरुनगरला SP सुद्धा तिथं गेला नाही, हे काही पुढारी गेला नाही, एकही आमदार गेला नाही, एक खासदार गेला नाही, एक नेता गेला नाही। म्हणजे काय तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं काय? आम्ही याचा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ते 4 आरोपी सापडल्याशिवाय आणि त्या सापडले नाही तर आम्ही त्या SP, तिथला IG आणि तिथला सिनियर PI त्याला सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही। मी अखिल भारतीय OBC सेवा संघातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजेंटी सेल याच्यातर्फे मी जाहीर निषेध करतो। नगर मनमाड महामार्गाची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून अतिशय बिकट बनली आहे। सातत्याने अपघाताचे केंद्र ठरणाऱ्या महामार्गावरील कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील खड्डे नवीन वर्षाच्या तोंडावर प्रवाशांना त्रासदायक ठरत असून ते तातडीने बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन नागरिक छेडतील असा इशारा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी दिला आहे। नगर मनमाड महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते। अतिशय वाईट व दुर्दैवी अवस्था या मार्गाची झाली आहे। SSGM महाविद्यालयाच्या परिसरात महामार्गावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ रोज आहे। याच परिसरात जनावरांसाठी चाऱ्याचा लिलाव हायवेच्या कडेला होतो। रस्त्याच्या मध्यवर्ती व दुतर्फा पडलेल्या चाकोऱ्यामुळे व दयनीय झालेल्या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांनी विवेक भैया कोल्हे यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात वारंवार त्यांनी प्रशासनाला हा प्रश्न निदर्शनास आणून दिला आहे। विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागणे कठीण बनले आहे। स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून नागरिकांना संकटातून प्रवास करण्यास भाग पाडू नये। अनेक नागरिकांनी समस्या वारंवार मांडली असून सातत्याने होणाऱ्या अपघाताने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो असे चित्र या महामार्गावर बनले आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तातडीने सदर डागडुजी होणे गरजेचे असून नागरिकांना हानी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी बिपिनदादा कोल्हे यांनी केली आहे।
छत्रपती संभाजी महाराज नगर शेवगाव येथे शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने मागील वर्षाच्या आठवणीला उजाळा देत एकत्रित येत ओपन स्पेसवरील जागेत बोरवेल घेऊन वृक्षारोपण करण्यात आले। सरत्या 2024 वर्षाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज नगर शेवगाव येथील या शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सर्वजण एकत्र येऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला व जुने वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा संकल्प केला। या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर कॉलनीतील माता भगिनी व पुरुष मंडळी सर्व सदस्य व मान्यवर सहभागी झाले होते। एकत्रितपणे पारंपरिक पद्धतीने भोजन घेताना आपुलकी, मैत्री व एकोपा याचा अनोखा संगम दिसून आला। उपस्थितांनी श्री गणेश उत्सव, दांडिया, शिवजयंती व वर्षातील विविध कार्यक्रम या जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन वर्षासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रतिज्ञा केली। शेवगाव तालुक्यात सुमारे 4 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। सन 2021च्या पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील 13 गावांतील बाधित शेतकऱ्यांना अन्न, धान्य व संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान भरपाई येत्या 2 दिवसात वितरित करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार प्रशांत सागडे यांनी दिली आहे। 13 गावांचे शेतकरी तसेच कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सागडे हे बोलत होते। अशोकनगर येथील सेठी किराणा हे होलसेल व रिटेल दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तेजीदर सिंग सेठी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अशोकनगर येथे सेठी किराणा नावाचे दुकान असून नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता दुकान बंद करून कुलूप लावून घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दुकान उघडले असता दुकानाच्या आतमध्ये गेल्यावर आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा उचकाटून आत प्रवेश करून किराणा माल चोरून नेल्याचे निदर्शनास आले। सैद्र टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साई साक्षीने व त्याच्याच भूमीतून करण्यासाठी देश विदेशातील भाविकांनी साई नगरीत गर्दी केली। मध्यरात्री 12च्या ठोक्याला साई नामाच्या गजराने व फटाक्यांच्या आतिषबाजीने साई नगरीचा आसमंत उजळून निघाला। नववर्षाचा श्री गणेश साई दर्शनाने शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साई नगरीत येत असतात। 31 डिसेंबरच्या रात्री साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते। 31 डिसेंबरला सायंकाळी सरत्या वर्षाच्या शेवटची आरती झाली। आज दुपारी नववर्षातील साईबाबांची पहिली आरती होईल। नववर्षाच्या स्वागतीसाठी साई नगरी नटली असून समाधी मंदिर व परिसरात बंगलोर येथील साई भक्त B.A. बसवराज यांच्या देणगीतून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। देशातील लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी व संसदीय कार्यप्रणाली कशी चालते हे समजून घेण्यासाठी राळेगण सिद्धी येथील एकनाथ भालेकर व शरद मापारी या 2 शिक्षकांनी भारतीय संसदेचा नवी दिल्ली येथे जाऊन अभ्यास केला। राळेगण सिद्धीचे सुपुत्र व सध्या नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात सहसंचालक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर गणेश पोटे यांच्या विशेष सहकार्यातून व मार्गदर्शनातून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर व्यापारी कासट बंधूंना गुंडांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला। गुन्हेगारांना अटक करून टोल नाका बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। 4 चाकी वाहनाला धक्का लागल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने टोल नाक्यावरील 4 ते 5 गुंडांनी भाजपचे अतुल राधावल्लभ कासट, अमरीश राधावल्लभ कासट व शैलेश वामन या चौघांना शनिवारी रात्री लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले। याचा निषेध करण्यासाठी संगमनेर व्यापारी असोसिएशन, माहेश्वरी पंच ट्रस्ट व सर्व पक्षीय नेत्यांनी भंडारी मंगल कार्यालय येथे येऊन हाताला काळ्या फिती बांधून निषेध मोर्चा काढला। शिवाजी पुतळा बस स्थानक, नवीन नगर रोडवरून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला।
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व विविध शैक्षणिक मागण्यांसाठी पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने शिक्षक समन्वय समिती आक्रमक झाली आहे। या प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वय समितीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून याबाबत लक्ष घालून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे। बेलापूर मंडल अधिकारी कार्यालयातील एका खासगी मदतनीसाला 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील गळणीम येथील तलाठी कार्यालयात खरेदी खताची नोंद 7/12 वर न घेण्यासाठी हरकत अर्ज दाखल करण्यात आला आहे। सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलिक यांच्याकडे चालू आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।